भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह एकूण 6 आमदारांना विधान परिषदेत जाण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे। याबाबत महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयातून अधिसूचना काढण्यात आली आहे। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। प्रतिबंध गंभीर कारणांमुळे घालण्यात आलेला नसून 6ही विधान परिषद सदस्य हे आता विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आल्याने महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे। एका व्यक्तीस दोन्ही सभागृहाचे सदस्य होता येत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे। पाहूयात सविस्तर बातमी। चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपूरचे प्रवीण दटके, आमशा पाडवी, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे सदस्य होते। हे सर्व 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेत। ते आता विधानसभेत दाखल होणार आहेत। नियमानुसार एका वेळी एका व्यक्तीला दोन्ही सभागृहाचा सदस्य होता येत नाही। त्यामुळे 23 नोव्हेंबरपासून या सर्व आमदारांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आलेलं आहे। भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभेतून निवडणूक जिंकलेत, तर भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी जत विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली आहे। भाजपचे प्रवीण दटके यांनी नागपूर मध्य विधानसभेतून निवडणूक जिंकली आहे, तर तिकडे शिंदे गटाचे आमशा पाडवी अक्कलकुवा मतदारसंघातून विजयी झालेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवलाय, तर भाजपचे रमेश कराड यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि या निवडणुकीमध्ये कराड हे विजयी झालेत। त्यामुळे एका व्यक्तीला दोन्ही सभागृहाचा सदस्य होता येत नाही। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयानं हा निर्णय घेतलेला आहे। अशाच बातम्या आणि ताज्या अपडेट्ससाठी देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा देशोन्नती। नमस्कार।